आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येमध्ये एक आगळा वेगळा विक्रम करणार आहेत। श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यावर विष्णू मनोहर अयोध्येमध्ये तब्बल 7000 किलोंचा शिरा तयार करणार आहेत। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांना भोग दाखवल्यावरती नैवेद्य दाखवल्यावरती हा शिरा अयोध्येमध्ये येणाऱ्या 1.5 लाख भाविकांना प्रसाद म्हणून दिला जाईल, वाटला जाईल। विशेष म्हणजे शिरा तयार करण्यासाठी सर्जिकल स्टीलची एक कढई तयार करण्याचं काम सध्या नागपुरात सुरू आहे। या सगळ्या तयारीबद्दल आणि प्रसादाबद्दल विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधलाय रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत स्वतः विष्णू मनोहर। विष्णूजी, रामलल्लांच्या चरणी आपण महाप्रसाद अर्पण करणार आहे, काय पूर्ण तयारी आहे आणि हा महाप्रसाद कसाचा असणार, किती किलोचा असणार? हा महाप्रसाद जो आहे तो रव्याचा शिरा आपण जो करतो सत्यनारायणाला, तो सत्यनारायणाचा शिरा आहे। जवळपास 7 ते 8000 किलो हा प्रसाद बनेल। आणि दुसरी गोष्ट, यासाठी 1000 किलो जो आहे तो रवा वापरण्यात येणार आहे। त्यानंतर 1000 किलो तूप, 1000 किलो साखर, 1.5 ते 2000 लिटर दूध, 2 ते 2500 लिटर शुद्ध पाणी, 40 ते 50 किलो वेलची आणि जायफळचा मसाला, 400-500 किलो काजू आणि किसमिस, असा सगळा हा सरंजाम असेल। यासाठी तूप जे लागणार आहे ते तूप आम्ही प्रयत्न करतो की तिरुपतीहून आणता आलं तर ते उत्तम होईल। आणि बाकी कढई यासाठी नागपुरात तयार होते, याचं एक वेगळं मला कौतुक आहे। 15000 लिटर त्याची कॅपॅसिटी आहे। आणि या कढईमध्ये कढई तयार करताना यामध्ये स्टील, लोखंड आणि तांबे याचा वापर करण्यात आलेला आहे। स्टील जे आहे तर ते स्टील सर्जिकल स्टील आहे आणि जे स्टील जेव्हा आपण जहाजांना वगैरे वापरतो अशा टाईपचं ते स्टील आहे। 1800 किलो याचं वजन आहे। केव्हा श्री रामलल्लांना तो भोग लावला जाणार आहे? साधारण 29-30 तारखेला ही सगळी आमची तयारी आहे, 29-30 तारखेच्या हिशोबाने। कारण त्याआधी खूप तिथे निर्बंध आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे 26 तारखेपर्यंत प्रचंड गर्दी असेल, तर खूप गर्दी नको आहे आणि खूप कमी गर्दी नको आहे, म्हणून मग हा प्रसाद, कारण जवळपास 1.5 लाख भक्त हा प्रसादाचं सेवन करतील। आणि कढई जी आहे ती 17 तारखेपर्यंत नागपुरात तयार होईल। 17 तारखेला ह्याचं वॉटर टेस्टिंग, कॅपॅसिटी टेस्टिंग सगळं होईल आणि ते झाल्यानंतर कढईची वाजत गाजत मिरवणूक जी आहे ती आम्ही महालात नेणार आहे, संघ बिल्डिंगजवळ। तिथे शेवटचा जथ्था जो आहे तो कारसेवकांचा गेला होता, त्यामुळे त्या स्थानाला वेगळं महत्त्व आहे। आणि नंतर कढई जाईल रामटेकला तिचं पुन्हा पूजन होईल। त्यानंतर कोराडीला येईल। कोराडीला तिथे एक 6000 किलोचा प्रसाद पहिले अंबाबाईच्या देवीला आम्ही अर्पण करणार आणि त्याच्यानंतर ही कढई जाईल अयोध्येला। आणि त्या शिऱ्याचा भोग जो आहे तो श्रीरामाला लावला जाईल आणि त्याच्यानंतर जवळपास 1.5 लाख भाविकांना तो शिरा जो आहे तो अयोध्येमध्ये वाटला जाणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।